नमस्कार, जय मल्हार रेसिपी चॅनलच्या वतीने आज मी आपल्याला आलू मसाला पुरी ही रेसिपी दाखवणार आहे। आलू मसाला पुरी बनवण्यासाठी 2 मीडियम साइज कांदे त्यांची सालं काढून जाडसर कापून घेतलेले आहेत। तसंच 2 मीडियम साइज बटाटे त्यांची सालं काढून मोठे तुकडे करून घेतलेले आहेत। 2 इंच आलं घेतलेलं आहे। 7 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 8 हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून तुकडे करून घेतलेले आहेत। हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा, बटाटे, आलं, लसूण, हिरव्या मिरच्या हे सर्व पाण्याचा वापर न करता मिक्सरमध्ये बारीक वाटून घेत आहे। अशा प्रकारे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेलं आहे। आता आलू मसाला पुरीमध्ये घालण्यासाठी काही मसाले घेतलेले आहेत ते बघूया। 3 टीस्पून धणे पावडर, 1 टीस्पून जिरे पावडर, 2 टीस्पून बडीशेपची पावडर, 1 टीस्पून लाल तिखट, 2 टीस्पून सफेद तीळ, थोडी कसुरी मेथी, चवीपुरतं मीठ, 1/4 टीस्पून हळद घेतलेली आहे, 2 टीस्पून गरम मसाला, 1/4 टीस्पून हिंग, 2 टीस्पून आमचूर पावडर, 1 टीस्पून ओवा, 1 टीस्पून चिली फ्लेक्स, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर। आलू मसाला पुरी बनवण्यासाठी आता आपण पीठ घेत आहोत। ह्या कपाच्या मापाने 4 कप गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे। 1 कप बेसन, अर्धा कप बारीक रवा घेतलेला आहे। आता गव्हाचं पीठ, बेसन आणि रवा एकत्र करून घेत आहे। सर्व पीठ एकत्र करून घेतल्यानंतर गरम मसाला, हिंग, हळद, धणे पावडर, जिरे पावडर, बडीशेपची पावडर, लाल तिखट, कसुरी मेथी, सफेद तीळ, चवीपुरतं मीठ, आमचूर पावडर, ओवा, चिली फ्लेक्स आणि कोथिंबीर घालून हे सर्व मसाले पिठामध्ये नीट मिक्स करून घेत आहे। मसाले सर्व पिठामध्ये नीट मिक्स करून झाल्यानंतर आता यामध्ये आलं, मिरची, लसूण, कांदे, बटाटे यांची तयार केलेली पेस्ट घालत आहे आणि तीही या पिठामध्ये नीट मिक्स करून घेत आहे। पीठ नीट मिक्स करून घेतलेलं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं गरम पाणी घालून
हे पाणी मी पीठ मळताना वापरणार आहे. थोडं थोडं वाटपाचं पाणी घेऊन हे पीठ मी नीट मळून घेत आहे. पीठ घट्टसर मळून घेतलेलं आहे. ह्या पिठामध्ये थोडं कच्चं तेल घालून पीठ नीट मळून घेत आहे. पीठ नीट मळून झाल्यानंतर हे पीठ मुरण्यासाठी पिठावर झाकण ठेवून 15 मिनिटांसाठी मुरण्यासाठी ठेवून देत आहे. 15 मिनिटांनंतर पिठावर ठेवलेलं झाकण मी बाजूला करत आहे. हाताला तेल लावून पुन्हा एकदा पीठ नीट मळून घेत आहे. पुऱ्या लाटण्यासाठी पिठाचा मी छोटा गोळा करून घेत आहे. पुऱ्या लाटताना सुक्या पिठाचा वापर करणार नाही, तर तेलाचा हात लावूनच ही पुरी मी लाटून घेत आहे. पुरी लाटून घेत असताना गॅसवर तेल तळण्यासाठी गरम करत ठेवलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे की नाही हे पाहण्यासाठी तेलामध्ये पिठाचा छोटा गोळा घालत आहे. ताबडतोब पिठाचा गोळा वरती आला, ह्याचा अर्थ आपलं तेल छानपैकी गरम झालेलं आहे. तर आता या तेलामध्ये मी लाटलेली पुरी आहे ती सोडत आहे. पुरी फुलून येण्यासाठी पुरीच्या वरच्या साईडला मी तेल सोडत आहे. पुरी छानपैकी फुललेली आहे, तर दुसरी साईड तळण्यासाठी ही पुरी मी पलटून घेत आहे. दोन्ही साईडनी छानपैकी तळलेली पुरी मी चाळणीमध्ये काढून घेत आहे, जेणेकरून पुरीतील अतिरिक्त तेल चाळणीतून खालच्या भांड्यामध्ये जाईल. अशा तऱ्हेने इतर पुऱ्याही लाटून आणि तळून घेत आहे. लाटून झालेली पुरी तळण्यासाठी तेलामध्ये सोडत आहे. पुरी टम्मपैकी फुगलेली आहे आणि पुरीची एक साईड छानपैकी तळून निघालेली आहे, तर दुसरी साईड तळण्यासाठी पुरी पलटून घेत आहे. दोन्ही साईडने पुरी छानपैकी तळलेली आहे, तर ही पुरी मी चाळणीमध्ये काढून घेत आहे. अशा प्रकारे इतरही पुऱ्या मी तळून घेतलेल्या आहेत. छान आणि स्वादिष्ट अशा
आलू मसाला पुरी तयार झालेल्या आहेत. आपणही त्या करून पाहाव्यात आणि माझ्या जय मल्हार रेसिपी चॅनलला लाईक करावं, हाईप करावं, कमेंट्स कराव्यात, शेअर करावं. तसेच नवीन असणाऱ्यांनी माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नये. धन्यवाद.